की तो ब्रेन डेड झालेला आहे आणि डॉक्टरांनी घरी यायला सांगितलं आहे. तर मी पोलीस लाईनमध्ये काम करत असल्यामुळे मला नांदेडमध्ये 2-3 ब्रेन डेडच्या केस पाहिलेल्या होत्या. पण ही स्वतःच्या भावाची आहे. तर येथे डिसिजन घेणं फार म्हणजे हृदय डोळ्यात पाणी होतं, पण डिसिजन काय घ्यायचा. भाऊ म्हणला की डॉक्टरांनी घरी यायला सांगितलं आहे, कारण की उषा काळ हॉस्पिटल सांगलीमधील ही पहिली घटना आणि उषा काळ हॉस्पिटलला 15 दिवसाआधीच मान्यता मिळाली होती ऑर्गन डोनेट करण्याची. तर मी तिथून नांदेडून निघताना, कारण की 12 तासाचा प्रवास होता सांगली, व तिथून निघालो. भावाला म्हणलो तिथं व्हेंटिलेटर राहू दे आणि डॉक्टरला मला बोलायला लाव, मी काय घ्यायचं ते डिसिजन घेतो. मग ट्रॅव्हल्समध्ये बसल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की ब्रेन डेड केसमध्ये आपण ऑर्गन डोनेट करू शकतो. तर त्याच्यानंतर कारण की पाहिलेलं मी होतं नांदेडला. तर तिथे गेल्यानंतर पहिले 6 वाजता पोहोचलो मी सकाळी 25 तारखेला. पहिले कारण की लहान मुलगी 8वीला 9वीला आणि 6वीला त्याच्या 3 मुली त्यासमोर बसलेल्या आहेत. आता त्यांच्या डोळ्यात पाणी कंटिन्यू आणि डिसिजन तर घ्यायचा होता, कारण की आता ब्रेन डेड झाला आहे. त्यांनी म्हणले काका 2 दिवस थांबा, तुम्ही 2 दिवस काय पाहू आपण, पप्पाला येईल. म्हणलो ब्रेन डेड आहे बेटा, ह्या केसमध्ये परत येत नाही मग आणि आपल्याला डिसिजन घेणं जरुरी आहे. तर 2 तासामध्ये मी त्यांना तयार केलं की आपल्याला ऑर्गन डोनेट करायचे. त्यांनी तयार झाले. मग आम्ही हॉस्पिटलला गेलो. डॉक्टर साहेब तिथं मालानी साहेब आहे, त्यांनी 10 वाजता भेटले मला. मी त्यांना म्हणलो की मला ऑर्गन डोनेट करायचं आहे. तर ते एकदम म्हणजे त्यांनी आश्चर्यचकित झाले की ही पहिली व्यक्ती आहे की जी स्वतः येऊन म्हणाले की मला ऑर्गन डोनेट करायचं आहे. तुम्ही कोण आहे? मी म्हणलो मी वकील आहे आणि पोलीस लाईनमध्ये कंटिन्यू काम करतो. तर तुम्ही त्याची काही चिंता करू नका, जिथे आले मी आहे म्हणून. तर ते तिथं त्या, कारण की सांगलीचा हा पहिला इतिहास की जो ऑर्गन डोनेशन होता. मग आम्ही 25 तारखेला फॉर्म भरला व त्याच्यानंतर त्याची ते MP टेस्ट वगैरे जे असतील ती डॉक्टरांनी सुरू केली व त्याच्यानंतर त्याचे टोटल अवयव आम्ही हार्ट, यकृत, किडन्या, डोळे, ते आणखी स्किनसुद्धा रोटरी क्लबलाही फोन केलं की स्किनसुद्धा काढून टाका, कारण की बर्न केसमध्ये खूप पाहिलेलं आहे आम्ही की स्किन अभावी बर्न पेशंट कितीतरी माझ्यासमोर मिळलेले आहेत. तर आपली स्किन ही त्या बर्न पेशंटला कामा येत असते. तर असा हा धाडसी निर्णय घेण्यासाठी उषा काळ हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स हे कंटिन्यू तिथले कलेक्टर साहेब, SP साहेब यांनी आम्हाला साथ दिली व सांगलीतील इतिहास सुरुवात झाली की हा पहिली केस रामानंद मदानी यांच्या माध्यमातून झाली आहे. कारण की ही एकदम साधारण फॅमिली आहे, त्यांना व्हेंटिलेटरवर 1 दिवस ठेवायची सुद्धा ताकद नव्हती. तर त्यांना मी हिंमत दिली, तुम्ही चिंता करू नका, मला अनुभव आहे की मी पैशाची काही चिंता करू नका, मी येत आहे, पाहून घेईल पुढचं.